गंमत बघणार आहोत. आपल्याला आता बघायची आहे एक गंमत, एक गोष्ट. गोष्ट आवडते तुम्हाला? आवडते. तुम्हाला पक्षी माहिती? पक्षी तुम्हाला तर एक गोष्ट सांगणार आहे मी, फार भारी आहे ना. आता सांगू तुम्हाला. एक होता कावळा. कोण होता? कावळा. कोण होता? कसा आवाज करतो? आणि एक होता गरुड. कोण होता? गरुड. एकदा काय झालं, हा गरुड लागला उडायला. काय करत होता? उडत होता तो. काय करत होता? मग कावळा पण उडायला लागला. कावळा पण काय करत होता? मग उडतात ना पक्षी, का चालतात असे असे? चालतात पण जास्त करून उडतात, है की नाही? बरोबर ना? हा, बसतात, चालतात, उडतात. पण उडणं हा पक्ष्यांचा गुण आहे. पंखाने मस्त उडतात की नाही? मग आता कावळा होता, गरुड होता, दोघं उडत होते आकाशामध्ये. मग कावळ्याने गरुडाकडे बघितलं, मग गरुडाने पण कावळ्याकडे बघितलं. मग त्यांनी विचार केला. कुणी? कावळ्याने. काय करावं बरं? शर्यत लावावी का गरुडा बरोबर, है की नाही? गरुड तर फार उडतो नाही का? बरं, मी काय सांगते, समजा कावळ्याने आणि गरुडाने शर्यत लावली, पळायची, उडायची. गरुड पाळलं होतं? पाळलेलं? बापरे. गरुड पाळतात? मॅडम आमचे ना मावशीने आणलेला गरुड. कावळा असं नाही करायचं. पक्ष्यांना त्रास नाही द्यायचा, पाळायचं नाही. त्यांना आकाशात उडू द्यायचं. त्यांना असं बंद करून ठेवलेलं आवडतं का पक्ष्यांना? नाही आवडत. त्यांना मस्त आकाशात उंच उंच उडायला आवडतं. तुम्हाला समजा घेतलं, पाणी द्यायचं, जेवण द्यायचं, पण पकडून ठेवायचं नाही पिंजऱ्यामध्ये कैद करून. तुम्हाला जर कोणी खोलीमध्ये बंद करून ठेवलं, बाहेरून टाळा लावून घेतला, आणि तुम्हाला रोज जेवणाचं ताट आणून दिलं, पाणी प्यायला आणून दिलं, कार्तिक, है की नाही? थांब, तू सांग पहिलं, मला पूर्ण करू दे. पाणी प्यायला दिलं आणि तुम्ही जेवले का परत दरवाजा बंद करून घेतला, आवडेल का बरं तुम्हाला? तुम्हाला खेळायला आवडतं की नाही? भूत जसं वाटतं नाही तुम्हाला मस्त बाहेर फिरायला, आपल्याला बाहेर फिरायला आवडतं. हा, उडून द्यायचे आकाशामध्ये. पाखरांना बंद करून ठेवायचं नाही. बरं, मी सांगते, ह्या गप्पा आपण नंतर मारल्यानं बरं होईल, कारण आपण जर गप्पा मारल्या ना आपली गोष्ट तिथंच राहील. गोष्ट पुढे न्यायची की नाही? हा, मारायचं नाही आणि पकडून पण नाही ठेवायचं. बरं, मी काय सांगते, गोष्ट सांगू की नको सांगू? गोष्ट सांगू की नको सांगू? गप्पा नंतर मारूयात का? बाहेर मारू, झाडाखाली बदामाची. हा, आता गोष्ट. मग कावळा आणि गरुड, समजा या दोघांनी उडण्याची शर्यत लावली, तर तुम्हाला काय वाटतं बरं, कोण जिंकल? का बरं? सगळ्यात मोठा आहे म्हणून का? असं थोडी असतं. सगळ्यांनी नाही बोलायचं, एकाने उभं राहून. गंगाराम उभा राहा. गंगाराम काहीतरी सांगतोय, ऐकूया आपण. कोण? गरुड डोंगराच्या तिकडे उडतो म्हणून तो जिंकेल. काय कावळ्याला उडता येत नाही डोंगराच्या तिकडे? मॅम, तो जास्त करून जास्त फास्ट जातो. टाळ्या वाजवा सगळ्यांनी गंगारामसाठी. बघा, गंगारामचं निरीक्षण किती भारी आहे, छान आहे. गंगाराम काय सांगतो, त्यांनी बघितलंय गरुड डोंगराच्या पलीकडे जास्त उंच उडतो, कावळा पण उडतो, पण गंगाराम सांगतो का गरुड जास्त फास्ट जातो कावळ्यापेक्षा. बरोबर सांगितलं त्याने. पक्ष्यांमध्ये सगळ्यात उंच उडणारा पक्षी कोण आहे? गरुड. सर्वात उंच उडतो तो कोण? गरुड. सर्वात उंच उडतो, है की नाही? मग आता काय झालं असं बरं, पुढे सांगा बरं. तर ते आहे ना, त्या गप्पा आता आपण गोष्ट झाल्यावर मारणार आहोत.
नाहीतर आपली गोष्ट इथंच राहील. चालेल काय तुला? गोष्ट चालेल का इथंच राहिलेली? चालेल का नाही? मग मामा, काका, मावशी, आत्या, बाबा, दादा, दीदी सगळं बघू आपण नंतर. हा चला मग आता तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही नाही बोलायचं, ऐकायचं. मी प्रश्न विचारल्यावर उत्तर द्यायचं. तुम्हाला काय वाटतं बरं? कावळा आणि गरुड यांनी काय केलं असेल पुढे? मॅडम सांगू? उभं राहून सांग. हा तर कावळा ना गरुडच्या पाठीवर ना बसतो. हा आणि मग काय करतो? मग तो हा मग गरुड उभं राहून सांग. उभं राहून सांगू? मग गरुड ना जात असताना काय ना कावळा ना त्याच्या पाठीवर बसतो ना. दोघे हारी जिंकतात. दोघं पण जिंकतात, कोणीच हारत नाही. बरं ही गोष्ट तुम्हाला माहिती, पण मी जरा वेगळी गोष्ट सांगणार आहे. टाळ्या वाजवा दोघींसाठी पण एकदा. फॅन्टॅस्टिक नाही, साधीच साधीच. बसा खाली, खाली बसा. फॅन्टॅस्टिक गोष्ट संपल्यावर हे बघा काय होतं. हा गरुड आकाशामध्ये उंच उंच उडत असतो. उडत चाललेला असतो, उडत चाललेला असतो, उडत चाललेला असतो. कावळा बघतो झाडावर बसलेला असतो कावळा सारखं. आणि मग कावळा जातो. कावळा उडत उडत जातो आणि त्या गरुडाच्या पाठीवर बसतो. कुठे बसतो? गरुडाच्या पाठीवर बसतो. गरुडाच्या पाठीवर नुसता बसत नाही तो. तो शांत बसून राहतो का? नाही. तो काय करतो? त्याची चोच असते की नाही, त्या चोचीने त्या गरुडाचे पंख उपटायला लागतो. असा टोचतो उपडतो, टोचतो उपडतो, टोचतो उपडतो. गरुडाला खूप त्रास होतो, दुखायला लागतो. पण मग गरुड काय करतो? गरुड उडायचं थांबवतो का? नाही. गरुड एक आयडिया करतो. काय करतो गरुड? गरुडाला माहित असतं कावळा पाठीवर का बसलाय. कारण कावळ्याला गरुडाला आकाशात उंच उडू द्यायचं नाही. कावळ्याला असं वाटतं की मी उंच नाही उडू शकत गरुडापेक्षा जास्त. मग गरुड उंच चाललाय, त्याला पण खाली उडून घ्यायचं. मग तो कावळा त्याला टोची मारायला सुरुवात करतो चोचीने असं असं असं. पण गरुडाला उंच उडणं आवडत असतं. त्याचं कामच उंच उडणं असतं. मग गरुड काय करतो? गरुड विचार करतो. गरुड जेवढ्या उंचीवर उडत असतो ना, आणखी उंच उडतो, आणखी उंच उडतो, आणखी उंच उडतो. आणि इतका उंच उडत जातो की गरुडाच्या पाठीवर कावळा बसून जो त्याला त्याचे पंख तोडून तोडून त्रास देत असतो की नाही. उंचावर गेल्यानंतर आपण जो श्वास घेतो, कोणता वायू घेतो आतमध्ये? कोणता वायू घेतो आतमध्ये? ऑक्सिजन. कोणता घेतो? ऑक्सिजन. उंचावर गेल्यानंतर तो ऑक्सिजन कमी होत जातो नैनिशा. आणि कावळ्याला तर श्वास घ्यायला ऑक्सिजन पाहिजे असतो. जसा गरुड खूप उंच उंच उडत जातो, कावळ्याला कसं तरी होतं का? कारण त्याला ऑक्सिजनच मिळत नाही. कावळा घाबरतो ऑक्सिजन मिळत नाही म्हणून. आणि ऋषभ, आणि मग ऑक्सिजन मिळत नाही आणि मग कावळा काय होतो? ऑक्सिजन न मिळाल्यामुळे काय होतो? बसतो नाही, खाली पडतो. बगळ्याच्या पाठीवरून कावळा खाली पडतो. हो ना, गरुडाच्या पाठीवरून कावळा ऑक्सिजन मिळत नाही. गरुड खूप उंच उडायला असतं, मग खाली पडतो. आणि गरुड मात्र आपलं उंच उडणं चालूच राहून देतो. मग बघा, एखादी व्यक्ती जर आपल्याला त्रास देत असेल तर आपण तिच्याशी भांडत बसायचं का? भांडत नाही बसायचं. ती का त्रास देत असते आपल्याला? कारण तिला वाटतं का हिला हे काम पूर्णच नाही व्हायला पाहिजे, म्हणून ती त्रास देत असते, खोड्या काढत असते. आपण आपलं काम करत राहायचं. मग एक वेळ अशी येते की आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीला काय व्हावं लागतं? मागे जावं लागतं. काय व्हावं लागतं? मागे जावं लागतं. किंवा ऋषभ, आपल्याला त्रास देणारी जी व्यक्ती असते ती व्यक्ती काय होते? मागे राहते. आणि आपण आपलं काम चालू ठेवल्यामुळे पुढे पुढेच जातो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा ऋषभ आणि यश, नेहमी लक्षात ठेवायचंय की आपण आपलं काम करत असताना बऱ्याचदा आपल्याला खूप सारी अशी लोक मिळतील, मुलं मिळतील की जे आपल्याला आपलं काम करू देणार नाहीत, आपल्याला त्रास देतील, आपल्याला मागे खेचतील. पण आपण तसं करून त्यांच्याशी भांडत बसायचं, त्यांच्याशी वाद घालायचा. मग आपण काय करायचं? आपलं काम करत राहायचं. काय करायचं? आपलं काम करत राहायचं. गोष्ट आवडली? मग टाळ्या उद्या वाजवणार.